मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,810 वरती। 25,810 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आजच्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर या ठिकाणी जास्त होतं। कंटिन्युअसली मार्केट आपल्याला खाली येताना दिसलं। आता असं जेव्हा मार्केट खाली येत असताना बहुतेक जणांचा प्रश्न येत असतो की मार्केट खाली का येतंय। हे बघा, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी त्याचं विश्लेषण केलेलं पण आहे की एक इंडेक्स जो असतो ना, तो खाली केव्हा येत असतो। त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक हे जेव्हा खाली येणार आहे तेव्हा आपला इंडेक्स पण खाली येत असतो। आणि तसं जर तुम्ही चार्टवरती बघितलं तर तुम्हाला समजेल की प्राइस या ठिकाणी स्ट्रेच झाली होती। बघा, कंटिन्युअसली मार्केट या ठिकाणी वरती जायचं, तर आपल्याला अशा वेळेला काय पाहिजे असतं, रिट्रेसमेंट। इथे आपल्याला रिट्रेसमेंट पाहिजे असतं आणि ते गरजेचं पण होतं। आपण मागे काही व्हिडिओमध्ये या गोष्टी बोललो, पण त्यानंतर आपलं जे वीकली ॲनालिसिस झालं बघा, त्यामध्ये पण आपण म्हटलं होतं की मार्केटमध्ये थोडंसं रिट्रेसमेंट यायला पाहिजे। हे जे मार्केटवरती जात आहे ना कंटिन्युअसली, असं जायला नको। हे रिट्रेसमेंट आलं त्याच्यामध्ये चांगलं, तर मार्केट तसंच वरती पण जात असतं पुन्हा। मग लक्षात आलं ना, त्यामुळे हे रिट्रेसमेंट गरजेचं होतं। आता काही जण म्हणणार हे मार्केट खाली यायला नको, असं यायला पाहिजे। म्हणजे मार्केटमध्ये असं थोडंसं रिट्रेसमेंट गरजेचं असतं नेहमी। ठीक आहे, इथे पण बघा मार्केटने जेव्हा इथे रॅली दिली हे रिट्रेसमेंट झालं। त्यानंतर इथे पण बघा मार्केटने एक रॅली दिली, इथे पण आता हे रिट्रेसमेंट होतं। हे मार्केटसाठी चांगलं आहे, लक्षात आलं। आता खाली आलं तर मग सपोर्ट कोणता आहे हो? आपण म्हटलं होतं की इथे एक सपोर्ट आहे मार्केटसाठी, म्हणजे जवळजवळ 25,850चा मार्केटसाठी एक होता सपोर्ट। एक लेवलनुसार काही कॅन्डलस्टिकचे फॉर्मेशन असतात, कॅन्डलला बघून आपण म्हणत असतो की लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते। मग आता इथून मार्केट तर स्लिप झालेलं आहे, म्हणजे आजचा लो पण जवळजवळ 25,800च्या आसपास होता, लो डे लो, या कॅन्डलचा लो। मग आता कुठपर्यंत येऊ शकतं, तर एक सपोर्ट आहे अजून चांगला 25,612चा, हा पण मार्केटसाठी सपोर्ट असेल। आणि त्यानंतरचा सपोर्ट म्हणजे 25,433चा, या लेवल निफ्टीमध्ये इथे सपोर्टचं काम करू शकतात। त्यानंतर 25,333 ही पण लेवल इथे सपोर्टचं काम करू शकते। 25,600 पर्यंत जर मार्केट येत असेल ना, अजून चांगलं, म्हणजे अजून 200 पॉईंटचं रिट्रेसमेंट इथे मार्केटमध्ये जर 200 पॉईंटचं रिट्रेसमेंट येत असेल तर ते आपल्यासाठी अजून चांगलं। एक चांगलं रिट्रेसमेंट मार्केटमध्ये होणार आणि त्यानंतर मार्केट पुन्हा बाउन्स घेण्यासाठी इथे तयार पण होऊ शकतं। मग लक्षात आलं ना, हे प्राईसचं स्ट्रक्चर असतं मित्रांनो, आणि असंच व्हायला पाहिजे। मार्केट कंटिन्युअसली जायला नको। जर मार्केट जास्त रॅली देत असेल ना, मग मोठमोठे कॅन्डल बनत असतात मार्केटमध्ये, खूप मोठी कॅन्डल बनून जाते एकाच दिवसामध्ये, तसं व्हायला नको। आता हे आजचं मार्केट पण आलं ना खाली, हे कशामुळे आलं, जास्त वेटेज असणारे स्टॉक। सर्वात जास्त निफ्टीमध्ये वेटेज कोणाचं, HDFC बँक, हा पण स्टॉक वीक होता। त्यानंतर रिलायन्स, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, हे बँकिंग स्टॉक बघा सर्व निगेटिव्ह होते आजच्या दिवशी। SBI पण बघा, PSU हा पण वीक होता। हे स्टॉक होते ज्यांचं वेटेजच जास्त आहे, त्यांच्यामध्येच जास्त सेलिंग होती। रिलायन्स एक वेळेला 3.5% तुटलेला होता, आणि इंडेक्स जास्त जो खाली आला ना, तो म्हणजे रिलायन्स या स्टॉकमुळे। पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन खाली आणण्यासाठी महत्त्वाचा रोल जो होता तो रिलायन्सचा होता आजच्या दिवशी, त्यामुळे आपलं मार्केट हे खाली आलेलं होतं। आजच्या दिवशी बघा बँक निफ्टी इंडेक्स पण तुटलेला होता, खाली आलेला होता। त्याचं कारण काय होतं, बँकिंग स्टॉक, जे पण बँकिंगचे स्टॉक होते ना, सर्व आजच्या दिवशी तुटलेले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये सेलिंग होती। त्यामुळे त्या इंडेक्समध्ये पण आपल्याला सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं। तसं बघायला गेलं तर मिड कॅप आणि जे स्मॉल कॅप होते ना, त्यांच्यामध्ये एवढी जास्त सेलिंग नव्हती। ते पण होते निगेटिव्ह, पण एवढी जास्त सेलिंग नव्हती। पण इकडे निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्समध्ये जास्त सेलिंग होते, कारण की निफ्टी बँकचे जे स्टॉक असतात ना, ते इकडे निफ्टीचा पण भाग असतात, त्यांचं वेटेज इकडे निफ्टीमध्ये पण जास्तच आहे। त्यामुळे या दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला आजच्या दिवशी सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं, आणि ते चांगलंच मार्केटसाठी। नेहमी लक्षात ठेवा। आता तुम्ही म्हणणार की मार्केट खाली येतं आहे, ते चांगलं कसं काय असतं? चांगलं, हे करेक्शन जे असतात ना मार्केटमध्ये यायलाच पाहिजे। जसे हे करेक्शन, हे रिट्रेसमेंट असे यायला पाहिजे, तेव्हा मग फ्रेश बाईंग मार्केटमध्ये यायला लागते। मग पुन्हा मार्केट आपलं पुन्हा वरती जात असतं। मग जसे मार्केट खाली आलं, मग काही वेळेला थोडंसं वेळ पण घालू शकतं कॉन्सोलिडेशन, त्यानंतर मग पुढच्या लेवलसाठी ते तयार होणार। कोणी म्हणेल की आज निगेटिव्ह कॅन्डल बनली, निफ्टीमध्ये ट्रेंड रिव्हर्सल झालं का? नाही, निफ्टीचा ट्रेंड इंटॅक्ट आहे। म्हणजेच काय, निफ्टीचा ट्रेंड अजूनपर्यंत अप ट्रेंडच चालू येतो, त्याच्यामध्ये बदल नाही।
आता 26,277 ही जी लेवल असणार ना निफ्टीमध्ये ते बनेल रेजिस्टन्स. आता इंट्राडेमध्ये आपण इंडेक्सचा ट्रेंड कसा फाइंड आउट करू शकतो, कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार, त्या सर्व आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. तर सकाळच्या वेळेला आपलं यूट्यूब लाईव्ह सेशन जे होत असतं त्या ठिकाणी आपलं पूर्ण एज्युकेशन चालतं, ठीक आहे, अभ्यासच चालत असतो. बाकीचे जे लाईव्ह सेशन होत असतात ना तिथं म्हणतात तिथं बाय करा तिथं बाय करा, ते आपलं चालत नाही. पूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग आपलं अभ्यासासाठी चालतं. त्यामुळे प्रत्येकाने पण तिथे शिकण्याचाच प्रयत्न करावा ही माझी विनंती सर्वांना. बहुतेक जण नवीन पण येत असतात बघा यूट्यूब चॅनलवरती, त्यांना माहीत नसतं ॲक्च्युली. आता एखादी व्यक्ती आजच आली तिला माहीत नसतं, मग ती कॉल पुट हे करत बसते. आपण फक्त इंडेक्सचा व्ह्यू, इंडेक्स कसा वरती जातोय खाली येतोय, आजच्या दिवशी कोणता स्टॉक वरती जातोय, त्याच्यामध्ये कसं प्राईस फॉर्मेशन तयार होतंय, त्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर मागच्या सेशनमध्ये मार्केटचा क्लोज इथे वरती होता बघा, पण आजच्या दिवशी मार्केट झालेलं होतं गॅप डाऊन. आणि सुरुवातीच्या 5 मिनिटांच्या कॅन्डलमध्ये बघा मार्केटने इथे रिकवर होण्याचा पण प्रयत्न केलेला होता. एक बाउन्स घेण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट आज शॉर्ट झालेलं होतं वरतून, ठीक आहे. ही कंटिन्युअसली सेलिंग होती मार्केटने, हे बघा ही कंटिन्युअसली सेलिंग होती. आणि हेच आपल्याला बघायचं असतं की आजच्या दिवशी मार्केट खाली थांबेल का वरती थांबेल का, हे बघायचं असतं. कोणत्याही लेवलला बघा तुम्ही मार्केटने रिव्हर्सल दिलेला नव्हता, म्हणजे मार्केट आपले हाय ब्रेक करत नव्हतं. कंटिन्युअसली बघा एक बाउन्स घ्यायचं, पुन्हा शॉर्ट व्हायचं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन, याला आपण निगेटिव्ह प्राइस ॲक्शन म्हणत असतो. इथे पण बघा मार्केटने पॉज घेतला, इथे पुन्हा इथे पण थांबलं, पण इथून रिव्हर्सल नाही दिला मार्केटने, हे मार्केट पुन्हा शॉर्ट झालं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन. पुन्हा इथे पण बाउन्स घेतला, इथून पण मार्केट शॉर्ट झालेलं होतं. म्हणजे पूर्ण चार्टवरती निगेटिव्ह प्राइस ॲक्शन होती, रिव्हर्सल बनतच नव्हता. मार्केट आपले प्रिव्हियस हाय इथे ब्रेक करत नव्हतं बघा. शेवटी पण काय झालं, मार्केटने इथे येऊन पण बघा थांबलं 25,800च्या आसपास. हे बघा या लेवलच्या आसपास पुन्हा बाउन्स घेतला मार्केटने, पुन्हा इथंच थांबलेलं होतं या ठिकाणी. मग आता इथे पण आपल्यासाठी लेवल एकदम सोपे असणार. मार्केट जर जास्त गॅप अप ओपन होत असेल तर ते रिकवर पण होऊ शकतं, डायरेक्टली एक बुलिश कॅन्डल बनवू शकतं. फ्लॅट ओपन होऊन तिथून सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहतं आहे का, म्हणजे उद्याच्या दिवशी पण बघा इथे ओपनिंग कुठे होते, इथे होते का फ्लॅट किंवा गॅप अप होते. मग जर फ्लॅट ओपनिंग होत असेल तर मार्केटसाठी 25,850 ही लेवल एक रेजिस्टन्स बनेल. त्यानंतर 25,800 हा मार्केटसाठी एक सपोर्ट बनेल. आपण म्हणतो ना की मार्केटमध्ये मोमेंटम आता इथं तुटलेला आहे. केव्हा म्हणत असतो, जेव्हा मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करायला लागतं. जसं आपण डेली टाईम फ्रेममध्ये 2 कॅन्डल बघितल्या, ही छोटीशी वरती रेड कॅन्डल बनली, पण मार्केट ओपन होतानाच गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. त्यामुळे हा मोमेंटम आपण म्हणू शकतो की तुटलेला आहे आता इथे. आणि उद्याच्या दिवशी पण त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का, होत असेल तर तो विकनेस असतो मार्केटसाठी, शॉर्ट टर्मसाठी आलेला विकनेस. मग आपण इथे शिफ्ट झालो 5 मिनिटांमध्ये. इथे आपण 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट बघतोय. हा रेजिस्टन्स आहे, मार्केट फ्लॅट ओपन होऊन या रेजिस्टन्सला ब्रेक करते का 25,850. आणि तिथून काय प्राईसचं फॉर्मेशन तयार होतं आहे त्यावरती डिपेंड असतो ट्रेंड, मार्केटचा ट्रेंड त्यावरती डिपेंड असतो. मार्केट जर इथेच फ्लॅट ओपन होतं आहे आणि ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत वरतीच थांबतं आहे, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी जर बनत गेली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बनणारे हे जे रेजिस्टन्स होते, जसं आपण याला सपोर्ट म्हणायचं, आता हे रेजिस्टन्स बनणार. हे रेजिस्टन्स ब्रेक करत जर मार्केट जात असेल तर मार्केट मग इथे रिकवर होणार. हे मार्केट जे जाणार ना मग 5 मिनिटांमध्ये, त्याला आपण अपट्रेंडमध्ये मार्केट असं म्हणणार आहे. हे मार्केट अपट्रेंडमध्ये असणार आहे. म्हणजे काय करता येते, ते प्रिव्हियस हाय ब्रेक करत चाललेले. आता हाय म्हणजे कोणते, हे आपले जे रेजिस्टन्स असतात ना 25,850 हा पण एक रेजिस्टन्स, त्यानंतर 25,891 ही पण लेवल एक रेजिस्टन्स, त्यानंतर 25,900, 25,925 या सर्व लेवल, 25,953 या सर्व लेवल मार्केटसाठी असणार रेजिस्टन्स. मार्केट एका रेजिस्टन्स लेवलजवळ गेलं की ते शॉर्ट होऊन जातं. म्हणजेच काय, इथे फ्लॅट ओपन होणार, मार्केट थोडंसं रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न पण करेल आणि ते इथून पुन्हा शॉर्ट होऊन जाईल. मग विकनेस आपण केव्हा म्हणणार मार्केटमध्ये, जेव्हा मार्केट ह्या लोला ब्रेक करायला लागेल. म्हणजे 25,800च्या लेवलला उद्याच्या दिवशी पण मार्केटने जर ब्रेक केलं या सपोर्टला, त्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं तर इथे सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहणार. मग सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहणार. आणि सकाळच्या वेळेला मी तुम्हाला 10 वाजता ऑप्शन चेन दाखवत असतो बघा, ते आधार घेण्यासाठी फक्त. तसं आपल्याला चार्टवरती प्राइस ॲक्शन दिसतेच की आजच्या दिवशी आपलं मार्केट निगेटिव्ह, ते डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे. डाटा पण तसंच दाखवत होता आपल्याला. मग हे काय होतं असतं, मार्केटवरून शॉर्ट होत असतं. जे मार्केटमध्ये तेजी करत असतात ते मार्केटच्या बाहेर पडतात.
तेजी करणारे कोण असतात? पुट रायटर. हे पुट रायटर असतात जे पुट सेल करून मार्केटमध्ये तेजी करतात. मग हे बघा, मार्केट जर खाली येत असेल तर हा जो पुट रायटर असतो ना, याला होत असतो लॉस. ज्यांनी पुट सेल केलेला असतो, ऑप्शनला सेल केलेलं असतं, मग मार्केट जर खाली येत असेल त्याला लॉस होणार आहे. जसं इथे 25,800 वरती आता इथे पुट रायटर असणार समजा, आणि हेच जर मार्केट खाली जात असेल तर ह्या पुट रायटरला लॉस होत असतो आणि ते बाहेर निघून जातात. म्हणजेच आपल्या पोझिशन ते स्क्वेअर ऑफ करत असतात, एक्झिट करतात मार्केटमधून. म्हणजेच काय, त्यांनी सेल केलेलं असतात ना, ते पुट बाय करायला लागतात. मग इथे मग मार्केट अजून खाली जात असतं. आणि वरच्या जेवढ्या पण स्ट्राईक असतात, जसं आता निफ्टीमध्ये 50-50चा डिफरन्स, 25,850 ही एक स्ट्राईक झाली, 25,900 ही स्ट्राईक झाली, त्यानंतर 25,950 ही एक स्ट्राईक झाली, त्यानंतर 26,000ची ही स्ट्राईक झाली. या सर्व स्ट्राईक ज्या असतात ना, इथं कोण येतं? मग कॉल रायटर, जे कॉल सेल करून मार्केटमध्ये मंदी करतात. मार्केटला ते वरून काय करतात? मग शॉर्ट. मला जर मार्केटमध्ये मंदी करायची असेल तर मी काय करत असतो? मग कॉल सेल करत असतो. इथे मी काय करणार? कॉल सेल. आणि कॉल सेल केला की मार्केट मग खाली येतं. मी शॉर्ट करतो इथे मार्केटला, आणि जे तेजी करत होते ते बाहेर निघत आहे. म्हणजेच काय होतं इथं? लॉंग अनवाइंडिंग. आजच्या दिवशी मार्केट जे खाली आलं ते कशामुळे? लॉंग अनवाइंडिंग. इथं मार्केटमध्ये काय झाली? लॉंग अनवाइंडिंग. मग जर मार्केट पुन्हा ह्या 25,800च्या लेवलला ब्रेक करत असेल ना, तर सेलिंग प्रेशर इथे पुन्हा वाढू शकतं. आपलं हे मार्केट जे आहे ना, हे कंटिन्युअसली इथे खाली येऊ शकतं उद्याच्या दिवशी. पण जर हा डे लो ब्रेक होत असेल तर मग खाली 25,730 ही लेवल इथे सपोर्टचं काम करणार आहे. बघूया मग आपण उद्याच्या दिवशी हे मार्केट कंटिन्युअसली खाली येतं आहे का, किंवा इथेच वेळ घालून एक रिव्हर्सल देत आहे का. खूप तुटलेलं आहे आजच्या दिवशी मार्केट. हे बघा तुम्ही, टॉपपासून जसं शॉर्ट झालं ते खाली आलं डायरेक्ट. मग बघूया इथे येऊन थांबतं का, इथूनच रिव्हर्सल देते का, ते आपल्याला उद्याच्या दिवशी समजेल. ही आजच्या दिवशी परफेक्ट एक निगेटिव्ह प्रायजेक्शन चार्टवरती बनत होती. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करतात, स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. कोणी जरी इंट्राडेमध्ये काम करत असेल, मी तर म्हणतो तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग पण करू नये आणि इंट्राडे पण करू नये, स्टॉकमध्ये पण करू नका. म्हणजे इक्विटीमध्ये आपण काम करतो ना, इक्विटीमध्ये पण बहुतेक जण इंट्राडेमध्ये काम करतात. पोझिशनली काम करा, ऑप्शन ट्रेडिंग तर करूच नका. हे नेहमी असणार माझं सांगणं. त्याच्यामध्ये सर्वांची लॉस होत आहे. पण करत पण असाल तुम्ही समजा, तर तिथे स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. कारण की हे बघा, असं मार्केट आहे, काही होऊ शकतं. कोणी व्यक्तीने कॉल होल्ड केलेला असेल, असतात काही जण की ओव्हरनाईटमध्ये होल्ड केलेलं असतं, मार्केट वरतीच जातं आहे डेली. मग त्यांनी कॉल होल्ड केलेला आहे, मार्केट कंटिन्युअसली खाली येतं आहे, स्टॉपलॉस नाही लावलं त्यांनी. मग अशा ठिकाणी काय करणार? ते प्रीमियम झिरो करून बसणार. एक्सपायरीपर्यंत त्याला कॅरी करतात, मार्केट रिकवर होत नाही, मग पूर्ण पैसा संपला. सिस्टममध्ये स्टॉपलॉस, हे बघा मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करतो ना, रिस्क नेहमी बनलेली असते. रिस्क आहेच, किती घ्यायचं आपल्याला लॉस आपण ठरवलं पाहिजे. किती रिस्क घेऊन आपण बाहेर पडायचं, म्हणजे किती लॉस घेऊन बाहेर पडायचं हे आपल्याला माहीतच असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या सिस्टममध्ये स्टॉपलॉस ऑर्डर तुम्ही लावली पाहिजे. लक्षात आलं? लॉस झाला जेवढा पाहिजे होता तुम्हाला, काही लेवल्स असतात त्यांना बघायचं असतं. त्याच्या खाली मार्केट गेलं, मी माझी पोझिशन कट करून टाकणार. भले मार्केट मग तिथे रिव्हर्सल देऊन टाकू द्या, वरती जाऊ द्या, पण नाही, छोटे लॉसेस मार्केटमधून घेऊन बाहेर पडायचं असतं. पण आजकाल तसं करताना कोणी दिसत नाही आहे, त्यामुळे तर लॉस होतात. लक्षात आलं? माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल आता समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.